लेसन करूया का? कारण पुढचे सगळे थोडे थिअरी सोपे सोपे आहेत, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. पण रेडॉक्स रिएक्शन हा इम्पॉर्टंट लेसन आहे. हा झाला की आपण तो सुरू करूया का मग? 6th लेसन. असे आपण त्या पहिल्या डेंजरस धड्यांमधनं आलो होतो म्हणून जरा आपण एक हलका फुलका लेसन घेतला होता. तर हा आता बऱ्यापैकी आपला झालाय पिरियॉडिक टेबलचा. तर ह्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा आपला राहिलेला जो 6वा धडा आहे तो घेऊया आणि मग परत आपल्या सोप्या लेसन्सकडे येऊया. असं करूया, सोपं कठीण असतं, हो की नाही? चला, आयनायझेशन एन्थॅल्पी आपण मागच्या वेळेला जे बोललो होतो. अरे, रेकॉर्डिंग ऑन केलंय का? येस. तर एखाद्या ऍटम मधनं इलेक्ट्रॉन घालवले की तो काय होतो? कॅटायन बनतो. उदाहरणार्थ बघा, आपण हे मागच्या वेळेला ऑलरेडी डिस्कस केलं होतं. सोडियमचा ऍटम जेव्हा सोडियमचा आयन होतो तेव्हा तो काय करतो? त्याच्यामधला एक इलेक्ट्रॉन घालवतो. देन इट बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन. पण हे करण्याकरता त्याला एनर्जी घ्यावी लागते. एनर्जी घेऊन इलेक्ट्रॉन द्यावा लागतो, बरोबर की नाही? म्हणजेच काय, एनर्जीच्या इम्पॅक्ट शिवाय असे इलेक्ट्रॉन देणं सोपं नाहीये. बघा, जसं मी तुम्हाला मागच्या वेळेला पण बोलले होते, आपल्याकडे एक्स्ट्रा एखादा पेन आहे, तो पेन आपल्याला कोणाला तरी द्यायचा आहे. तुम्ही खूप मनाने चांगले आहेत, जसं आपण म्हणालो होतो की कॅटायन्स जे बनवतात ते सगळे मेटल्स असतात, बरोबर? लेफ्ट साईडचे सगळे जे मेटल्स आहेत त्यांच्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहेत, ते इलेक्ट्रॉन देऊ शकतात. देण्याची इच्छा तर आहे, पण हिंमत होत नाही ना. आपला पेन आपल्या कष्टाने, आपल्या पैशाने किंवा आपल्याला कोणतरी दिलाय, आपल्या आई बाबांनी, ताईने कोणतरी गिफ्ट दिलाय, कोणतरी स्पेशल व्यक्तीने गिफ्ट दिलाय, मग तो खूपच जास्त व्हॅल्युएबल असतो. मग असा पेन देऊन टाकायचा. जरी तो साधा पेन असेल तरी पण एक पेन देताना पण आपली हिंमत होते का? विचार करतो ना आपण की द्यायची खरंच गरज आहे का? खरंच यालाच देऊ का? ह्याने परत दिला नाही तर? असे 100 प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. मग अशी एखादी मोटिवेटिंग एनर्जी असते, ज्या एनर्जी शिवाय आपण तो पेन देत नाही. खूप द्यायची इच्छा असेल तरी पण आपण देणार नाही. ती मोटिवेटिंग एनर्जी आपल्यामध्ये जी असते ती असते आपली एन्थॅल्पी. त्या एन्थॅल्पीला गेन केल्यानंतर, ती एनर्जी घेतल्यानंतर इलेक्ट्रॉन दिला जातो आणि ती असते फर्स्ट एन्थॅल्पी, पहिल्या इलेक्ट्रॉनला देण्याची. बघा, त्याला डेल्टा H1 म्हणतात. दॅट इज अ काइंड ऑफ हीट एनर्जी. हीट घेतल्यावरतीच तुम्ही ते देणार, आयनायझेशन एन्थॅल्पी. आता दुसरं काय आहे? चला, सोडियमची गोष्ट वेगळी आहे. सोडियम मध्ये एकच इलेक्ट्रॉन होता आउटर मोस्ट शेल मध्ये, त्याची व्हॅलेन्सी एकच आहे. एक इलेक्ट्रॉन त्याला देऊन टाकला, तो पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन झाला. त्याची डेल्टा H1 ही जी एन्थॅल्पी आहे पहिला इलेक्ट्रॉन घालवण्याची, फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी, त्याने कव्हर केली. पण मॅग्नेशियम, तर मॅग्नेशियमकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत, त्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. एक इलेक्ट्रॉन देऊन त्याचं भागणार नाही, त्याला दुसरा इलेक्ट्रॉन पण द्यावा लागेल, तेव्हा कुठे त्याचा ऑक्टेट बनेल. पहिला इलेक्ट्रॉन दिला की दुसरा इलेक्ट्रॉन द्यायला, बघा ऍटम पण आपल्यासारखा असतो. एखादी गोष्ट आपण कोणाला तरी दिली तर मनामध्ये हुरहुर असते, शी मी दिलंय, आणखीन दुसरं द्यायचंय, माहितीये, द्यावं लागणार आहे हेही माहितीये, पण ते सोडवत नाही ना लवकर. मग जास्तीची एनर्जी द्यावी लागते. सो डेल्टा H2 म्हणजे एन्थॅल्पी, सेकंड आयनायझेशन एन्थॅल्पी ही पहिल्यापेक्षा जास्त असते. स्वाभाविक आहे ना, पहिल्या बॅरियरला तोडून तुम्हाला दुसरं पण काम करायचंय. सो तशी एन्थॅल्पी तुमची वाढत जाणार. तुम्ही जितके इलेक्ट्रॉन तुमच्या ऍटम मधनं काढाल तशी तुमची एन्थॅल्पी वाढत जाईल, बरोबर की नाही? हे सगळं आपण मागच्या वेळेला ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं. आता आपण या लेसनच्या एंडकडे आलोय, ठीक आहे? इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. बरं, आता इलेक्ट्रॉन घेण्याकरता एन्थॅल्पीची गरज असते का? Addition of an electron to a neutral atom results in formation of an anion. The enthalpy change that takes place when an electron is added to an isolated gaseous atom in its ground state is called as the electron gain enthalpy. आता ह्याचं आपण सोडियमने इलेक्ट्रॉन दिला, घेतला क्लोरीनने. क्लोरीन इज अ हॅलोजन. इट हॅज जस्ट व्हॅलेन्सी ऑफ 1, 7 इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलेन्स शेल. ऑक्टेट कम्प्लीट करायला एकाची गरज आहे. तर तो वाटच बघतो की कुठला तरी एक इलेक्ट्रॉन मला मिळाला पाहिजे, बट क्लोरीन इज अन ॲटम. त्याच्याकडे त्याचे 7 इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स शेलमध्ये असताना तो एक नॉर्मल ॲटम आहे. पण जेव्हा दुसऱ्यांची आपण एखादी गोष्ट घेतो तेव्हा आपण निगेटिव्ह होतो की नाही? आपल्या डोक्यावर कर्ज चढतं की नाही? मी घेतलंय कोणाचं तरी, ह्या विचारामुळेच आपण निगेटिव्ह होतो. तर तो क्लोरीन आता निगेटिव्ह झालाय, तो आता बनलाय एनायन. म्हणजेच हे इलेक्ट्रॉन घेण्याकरता पण त्याला काहीतरी एनर्जी द्यावी लागते. बघा, आपल्या रिंगमध्ये 7 इलेक्ट्रॉन ऑलरेडी बसलेले आहेत. ह्या रिंगमध्ये आणखी एक इलेक्ट्रॉन तुम्हाला ऍड करायचा आहे. साधा आपल्या खोलीमध्ये एका नव्या मेंबरला आपण घेत नाही,
आपला चुलत भाऊ, मामस भाऊ, कोणी आलं तरी पण आपण म्हणतो जागा कमी पडते, ऍडजस्ट होत नाही. 7 लोक ऑलरेडी त्या रिंग मध्ये बसलेत, एकाला आणखीन तुम्ही ऍड करताय, ते एकमेकांशी भांडणार नाहीत का? त्या नवीन नव्याला माणसाला ढकलणार नाहीत का? तुझ्यामुळे आम्हाला ऍडजस्ट करायला लागते, बोलणार नाहीत का? सेम होतं. मग त्याला एनर्जी द्यावी लागते. गप्पा बसा सगळ्याच्या सगळे. असंच होणार आहे आता. तुम्ही आता ऍटम नाही, तुम्ही आता आयन झालाय. तुम्हाला स्टेबिलिटी पाहिजे होती ना, घ्या आणि व्हा मोकळे. बरोबर, असंच असतं ते. जे आपल्याला आपले आई बाबा बोलतात तसंच आपले इलेक्ट्रॉन्स आणि ऍटम्स पण करतात. मग इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इज अ क्वांटिटेटिव्ह मेजर of the ease with which an atom adds an electron forming an anion and is expressed in the units of kilojoule per mole. जसे वरती आपण, कारण ही एनर्जी आहे ना, तर इट इज एक्सप्रेस्ड इन युनिट्स ऑफ किलोजूल पर मोल. हा एक्स जो आहे आपला हॅलोजन गॅशियस फॉर्म मधला, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन टाकला तर तो बनला एक्स मायनस, जो की आहे तुमचा एनायन. आणि डेल्टा एच, वरची जी एच होती डेल्टा एच, ती कशी होती? डेल्टा एच मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह डिपेंडिंग अपॉन वेदर द प्रोसेस ऑफ ऍडिंग एन इलेक्ट्रॉन इज एंडोथर्मिक और एक्झोथर्मिक. बघा, जर तुम्हाला ह्याच्यामध्ये हीट बाहेर टाकली, एक्झोथर्मिक रिएक्शन, तर तुमचा डेल्टा मायनस होणार आहे, एनर्जी बाहेर टाकली. पण एनर्जी ऍब्झॉर्ब केली तर ती होते एंडोथर्मिक, इंटरनल थर्मल, आतमध्ये एनर्जी घेतलेली आहे, सो ती पॉझिटिव्हली दाखवतात. समजलं? एलिमेंट्स ऑफ ग्रुप 17 काय आहे? आता बघा, डेल्टा एच मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, ते झालं आपलं. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 17 have very high negative values of electron gain enthalpy. This is because if they attain stable noble gas configuration on the addition of one electron, त्यांना एकच इलेक्ट्रॉन पाहिजे ना, ते ऑलरेडी खूप इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत, त्याच्यामुळे दे हॅव व्हेरी हाय निगेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 18 नोबल गॅसेस हॅव, आता नोबल गॅसेस मध्ये हे करणं शक्य आहे का? हॅव ऑन दी अदर हँड high positive values of electron gain enthalpy, since the added electron has to enter the next higher shell with larger principal quantum number. This is very unstable electronic configuration due to very low effective nuclear charge and high shielding from the core electrons. The alkali metals have very low negative electron gain enthalpy values. In general, electron gain enthalpies are large negatives of elements of the upper right of the periodic table, excluding the group 18 of the noble gases. म्हणजेच काय? जनरल बघितलं आपण, जनरल टेंडन्सी, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आर लार्ज निगेटिव्ह ऑफ द एलिमेंट्स. पिरियॉडिक टेबलचे जे वरचे जे एलिमेंट्स आहेत ना, त्या सगळ्यांना तुम्ही जनरल बघितलं तर त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जास्त निगेटिव्ह व्हॅल्यू मध्ये असते. मोठा नंबर आहे निगेटिव्ह व्हॅल्यू, ठीक आहे, एक्सेप्ट नोबल गॅसेस. नोबल गॅसेसची केस काय आहे? त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट आहे ना, तर नवीन इलेक्ट्रॉन जरी गेला तरी पण तो नेक्स्ट शेल मध्ये जातो, अनस्टेबल तो निघून पण जातो, बरोबर. सो त्यांची केस वेगळी. The trends of electron gain enthalpy values of the elements in the periodic table are less regular than the ionization enthalpies. An overall trend reveals that electron gain enthalpy becomes more negative with increase of atomic number along the period up to the second last element, because the effective nuclear charge increases across the period and it is easier to add an electron to the smaller atom. Down the group, the electron has to be added to the further shell, next shell, and the electron gain enthalpy thus becomes less negative. बरोबर की नाही? हे सिंपल आहे. आता आपण जाऊया इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीकडे. बघा, when two atoms of different elements form a covalent bond, the electron pair is shared unequally. म्हणजेच काय? जेव्हा दोन ऍटम दोन वेगवेगळ्या एलिमेंटचे कोव्हॅलेंट बॉन्ड बनवतात तेव्हा त्यांच्यामध्ये इनइक्वॅलिटी असते, कारण ऍटम्सच वेगळे आहेत. उदाहरणार्थ कार्बन हायड्रोजन, आपल्याला हायड्रोकार्बन खूप चांगले माहिती आहेत, आपण अख्खा मागच्या वर्षीचा कार्बन केमिस्ट्रीचा लेसन हायड्रोकार्बन डिटेलमध्ये बघितलेले. कार्बन आणि हायड्रोजन एकत्र आले की ते हायड्रोकार्बन बनवतात, CH बॉन्ड बनवतात. या दोघंही वेगवेगळ्या ऍटम्स मध्ये आता शेअरिंग झालेलं आहे. जर मी हायड्रोजन H2 मॉलिक्यूल बघितला तर काय होतं? हायड्रोजन आणि हायड्रोजन एकत्र आले की H2 गॅस बनतो, पण दोघे एकसारखे ॲटम आहेत, तर जे मध्ये शेअर केलेले इलेक्ट्रॉन आहेत ते मध्यभागी असतात. पण कार्बन आणि हायड्रोजन हे दोन वेगवेगळी माणसं आहेत, दोघांनी एकमेकांनी आपापले इलेक्ट्रॉन ते शेअर केलेले आहेत,
पण ती माणसंच वेगळी आहेत ना. डिफरंट पीपल शेअरिंग समथिंग टुगेदर, म्हणजेच काय, इनइक्वलिटी आहे. The ability of a covalently bonded atom to attract the shared electron towards itself is called as electronegativity. म्हणजेच इलेक्ट्रॉन पेअर शेअर तर केलेली आहे, पण त्याला स्वतःकडे खेचून घेण्याची जी कॅपॅसिटी आहे ती ज्याच्याकडे जास्त असते तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. म्हणजेच काय, हे टेंडन्सी सारखं आहे, बरोबर. म्हणजे मी आणि माझा मित्र, आम्ही दोघं एका बेंचवर बसलो. समजा प्रथमेश आणि त्याचे मित्र एका बेंचवर बसलेत दोघं जण. तर दोघांचा मिळून बेंच एकीन येतो. काही काही लोक दादागिरी करतात, तिथे लाईन काढतात. 70% भाग बेंचचा त्यांचा असतो, 20% भाग, 30% भाग उरलेला आपला असतो, बरोबर. त्यांच्या एरियामध्ये अशी लाईन काढलेली असते, माझ्या एरियात तुझं पेन नाही यायला पाहिजे, माझ्या एरियात तुझी वही नाही यायला पाहिजे. बेंच जिथे बसतो तिथे पण त्यांची बॅग असते आणि मग ते असतात, उरलेल्या ह्याच्यामध्ये आपण ऍडजस्ट करायचं. असे जे लोक असतात ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात, आणि जे उरलेले असतात ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, ते देऊन टाकतात ना. म्हणजेच काय, आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे बघायचं, इलेक्ट्रॉनना खेचून घेणं म्हणजे डॉमिनेट करणं. थोडक्यात शेअरिंग केलं ना तरी पण त्यात डॉमिनन्स आहे, ठीक आहे. अ नंबर ऑफ न्यूमेरिकल स्केल्स ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वेर डेव्हलप्ड बाय मेनी सायंटिस्ट. पॉलिंग स्केल ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज वन ऑफ द युज्ड मोस्ट वाइडली स्केल. लिनियस पॉलिंग असाइन्ड 1922 मध्ये arbitrarily a value of 4.0 for fluorine, which is expected to have the highest value of electronegativity. Table 7.5 shows the values of electronegativity assigned to some other elements. आता ही इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मोजायची कशी, तर हे काही एक्सपेरिमेंटली मोजू नाही शकत आपण. निगेटिव्हिटी येते, खेचून घेण्याची कॅपॅसिटी आहे. तुम्ही कसं सांगाल ना की ह्याच्याबरोबर किती त्याच्याबरोबर किती. पर्टिक्युलर ऍटम दुसऱ्या ऍटम बरोबर जेव्हा बॉन्ड करतो, प्रत्येक वेळेला तो वेगळा वेगळा वागतो. हाच कार्बन स्वतःच्याच कार्बन दुसऱ्या भावाबरोबर जेव्हा डबल बॉन्ड बनवतो, ट्रिपल बॉन्ड बनवतो, सिंगल बॉन्ड बनवतो, तेव्हा गपचूप इलेक्ट्रॉन मध्ये ठेवतो. पण हाच कार्बन जेव्हा हायड्रोजन बरोबर, ऑक्सिजन बरोबर, नायट्रोजन बरोबर, सल्फर बरोबर वेगवेगळे ऍटम्स घेतो आणि वेगवेगळे बॉन्ड बनवतो, तेव्हा त्याचं बिहेवियर बदलतं. इट इज सेम लाईक अज ना. आपण आपल्या मित्रांसमोर वेगळे असतो, आईसमोर वेगळे असतो, बहिणीसमोर वेगळे असतो, बाबांसमोर एकदम सभ्य असतो, आणि शेजारच्या बाजारच्या लोकांसमोर तर आपण एकदम रिकामटेकडेच असतो. सांगायचा मुद्दा असतो आपणच, पण दिसतो वेगवेगळे. म्हणजेच प्रत्येकाबरोबर आपलं बिहेवियर वेगळं आहे की नाही. सेम तसंच आहे, ऍटम सेम आहे, पण बॉन्ड कोणाबरोबर करतोय ह्याच्यावरती अवलंबून आहे की तो वागेल कसा. त्याच्या वागण्याला जर काही थांग नाहीये, काही कन्फर्म नाहीये, तर तुम्ही त्याला मोजाल कसं. जसं एखादा मुलगा, जसं आता आपल्या केसमध्ये समजा आपण प्रथमेशला घेऊया. प्रथमेश हा खूप चांगला मुलगा आहे, अभ्यास करतो, कॉलेजमध्ये सगळ्या गोष्टी रुटीन व्यवस्थित फॉलो करतो, घरी पण सगळ्यांची मदत करतो, सगळी कामं करतो, हे आपल्याला माहितीये. पण ज्या माणसाला तो आवडत नाही, एखादा शेजार पदार्थ किंवा नातेवाईकांमध्ये, तो काय म्हणेल, हा मुलगा बरोबर काम करत नाही, हा बरोबर होमवर्क करत नाही. केलेल्या असेल गोष्टी त्याच्यामध्ये पण चुका काढणारच, हो की नाही. मग मोजणार कसं. म्हणून इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मोजणं सोपं नाहीये, पण मग कुठून तरी तर त्याची सुरुवात करायला पाहिजे ना. मग या पॉलिंगने 1922 मध्ये आर्बिट्ररीली असं उगाच कसंच्या कसं एक व्हॅल्यू फ्लोरिनला दिली होती. फ्लोरिनला व्हॅल्यू दिली 4. फ्लोरिन हा द हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स पैकी एक आहे, बरोबर. जर फ्लोरिनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 4 आहे, हायेस्ट ऑफ ऑल, सगळ्यांमध्ये जास्त आहे बघा, तर त्याच्या कंपॅरिझन मध्ये बाकीचे कसे कसे आहेत ते बघा. फ्लोरिन 4 आहे, ऑक्सिजन आहे 3.5, फ्लोरिन पेक्षा कमी. त्याच्यापेक्षा कमी आहे क्लोरीन, क्लोरीन आहे 3. मग क्लोरीन पेक्षा कमी कोण आहे, ब्रोमीन. ब्रोमीन पेक्षा कमी आता 2.5 वाले बरेच लोक आहेत बघा इथे. 2.5 आहे कार्बन, 2.5 आहे सल्फर, 2.5 आहे आयोडीन. या सगळ्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 2.5 असेल. म्हणजे आता तुम्हाला क्रम लावायचा आहे, चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने आपण लावतो ना तसे. अशा पद्धतीने तुम्ही जर लावत गेलात तर वेगवेगळ्या एलिमेंट्सची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आपल्याला कंपॅरेटिव्हली सांगता येते. हायेस्ट बघितली तर इट इज फ्लोरिन. फ्लोरिन इज दी कबीर सिंग. दुसऱ्यांकडच्या वस्तू डॉमिनेट करून स्वतःकडे घेणं, मला काही पर्सनली प्रॉब्लेम नाही बरं का कबीर सिंग बरोबर. मी सांगते एक टेंडन्सी असते, भांडण करणं, मारामारी करणं, मला जे योग्य वाटते ते बरोबर असं सांगणं, असं त्याचं वागणं असेल. पण तरी स्टील आय लाईक कबीर सिंग. मी फ्लोरिन, कारण हा खूप रिएक्टिव्ह आहे आणि हा सगळ्यांचे इलेक्ट्रॉन खेचून घेतो स्वतःकडे. समोरच्या माणसाला काही सेस नाहीये ना त्याच्यामध्ये, असं त्याचं बिहेवियर आहे, म्हणून तो
फ्लोरीन इज व्हेरी डेंजरस, व्हेरी इलेक्ट्रोनेगेटिव्ह. बाकी सगळे तर गरीब बिचारे आहेत. हा बघा, हा सोडियम वेडा. सोडियम 0.9 एक पण नाहीये त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, म्हणजे तो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे ना. इलेक्ट्रो पॉझिटिव्ह तो वेडा देऊन टाकतो इलेक्ट्रॉन इझिली. म्हणजेच काय, तो मेटल आहे, हिरो लोक असेच असतात. दुसरं पोटॅशियम, ह्याचं आणखीन कमी आहे. रुबिडियम आणखीन कमी आहे. सिझियम त्याच्याहून कमी आहे. हे जसं तुम्ही खाली खाली जाल की नाही पिरियॉडिक टेबलमध्ये, जसं तुम्ही वर्टिकली खाली जाल, तुमचे ॲटम साईज वाढते आणि त्यांची इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी पण वाढते. इलेक्ट्रॉन देऊन टाकण्याची कॅपॅसिटी वाढून जाते त्यांची, बरोबर. तर असं हे जे ट्रेंड आहे ते इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचं आपल्याला इथे दिसते पॉलिंग स्केलवरती. आता आपल्याला हे बघायचंय की हा इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व्ड इन फॉर्मेशन ऑफ द कोव्हॅलेंट बॉन्ड. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीजेस ॲज वी मूव्ह अक्रॉस द पिरियड. हे आपण ऑलरेडी बघितलंय. डावीकडून उजवीकडे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढत जाते. दिस इज बिकॉज द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस स्टेडीली अक्रॉस द पिरियड. न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स पण वाढतात ना. आजूबाजूला इलेक्ट्रॉन जरी वाढले तरी प्रोटॉन पण वाढतात ना. मग प्रोटॉन इलेक्ट्रॉन जेवढा नंबर असेल तेवढा पूल जास्त. ॲटमची साईज छोटी. ॲटमची साईज छोटी असेल तर तो डॉमिनेट करेल की मला इलेक्ट्रॉन पाहिजे असेल तर मी मिळवणारच, अशी सिच्युएशन, बरोबर. सो द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. द साईज ऑफ द व्हॅलन्स शेल गोज ऑन इन्क्रीजिंग. जसं तुम्ही खाली खाली जाणार तुमचा शेल वाढत वाढत जाणार, आणि शेल वाढले म्हणजे काय झालं, तुमचा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आपोआप त्याच्यामध्ये कमी कमी होत जाणार. इलेक्ट्रॉन विल बी अवे फ्रॉम द न्यूक्लियस अँड द अट्रॅक्शन इज इफ लेस, देन इलेक्ट्रॉन्स कॅन बी इझिली गोइंग आउट ऑफ द ॲटम, म्हणजे जाऊ शकतात उडी मारून. ठीक आहे. द शिल्डिंग इफेक्ट ऑफ द कोर इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग अँड इन टर्म द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. हे आपण ऑलरेडी बोललोय. आता पिरियॉडिक ट्रेंड्स इन द केमिकल प्रॉपर्टीज. आता केमिकल प्रॉपर्टी मधले पिरियॉडिक ट्रेंड काय काय ते बघूया. द मोस्ट फंडामेंटल केमिकल प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट इज इट्स कंबायनिंग पॉवर. The property of numerically expressed, the property is numerically expressed in terms of valency or valence. आता प्रत्येक ॲटमची व्हॅलेन्सी जर आपण बघितली तर आपल्याला त्याचा एक ट्रेंड ह्यातनं काय आहे तो समजून घेता येतो. व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट इंडिकेट्स द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स दॅट अन ॲटम कॅन फॉर्म गिव्हिंग अ मॉलिक्यूल. सोप्या भाषेमध्ये आपण आधी व्हॅलेन्सीची डेफिनेशन शाळेमध्ये असताना गेली होती. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स गिव्हन ऑर टेकन बाय अन ॲटम टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट, बरोबर. पण आता आपण एवढा सगळा इतिहास शिकलोय की ऑक्टेट बनवणं म्हणजेच काय स्टेबिलिटी नाहीये, किंवा ऑक्टेट बनवणं म्हणजेच काय बॉन्डिंग नाहीये. तर आता आपली डेफिनेशन बदलली. आता आपण व्हॅलेन्सीला काय म्हणतो, जितके केमिकल बॉन्ड बनतात तितकी त्याची व्हॅलेन्सी असते. अनदर फ्रिक्वेंटली यूज टर्म रिलेटेड टू व्हॅलेन्स is the oxidation state or oxidation number. Valence does not have any sign associated with it, but oxidation number does and can either plus or minus, which is decided by electronegativities of the atoms that are bonded. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे जे साईन आहे की नाही, आयन्स बनण्याचं साईन, हे इंडिकेट करतात की तुम्ही इलेक्ट्रॉन दिलेत का घेतलेत. म्हणजेच तुमची जी काही बॉन्डिंग आहे त्याच्या पलीकडे इलेक्ट्रॉन दिलेत किंवा घेतलेत हे दाखवण्याकरता ते वापरले. The second aspect of chemical property is the chemical reactivity. The chemical reactivity is related to the ease with which an element loses or gains the electrons. बरोबर की नाही. केमिकल रिएक्टिव्हिटी, जितक्या इझिली तुम्ही इलेक्ट्रॉन देता किंवा घेता तितके तुम्ही केमिकली रिएक्टिव्ह असता. फॉर एक्झाम्पल सोडियम, क्लोरीन, कोणतेही असे रिएक्टिव्ह मेटल्स, ॲल्युमिनियम घ्या फॉर दॅट मॅटर, लोखंड, जे रिॲक्ट करतात आणि त्याच्यामधनं केमिकल रिएक्टिव्हिटी दिसते आपल्याला, इझिली ते करतात. ऑन दी कॉन्ट्रास्ट जर तुम्ही बघितलं मेटल्स लाईक गोल्ड, सोनं पटकन कोणाबरोबर रिॲक्ट करत नाही. नोबल गॅसेस कोणाबरोबरच रिॲक्ट करत नाहीत, त्याला काही फरकच पडत नाही ना, तर त्यांच्या त्यांच्या सुखात आहेत. सो असे जे असतात देर लेस रिॲक्टिव्ह, लेस केमिकली रिॲक्टिव्ह. पाण्याबरोबर, ऍसिड बरोबर, बरोबर, किंवा अल्कलीज बरोबर, ऑक्सिजन बरोबर, कुठल्या तरी एअर मधल्या कुठल्या तरी गॅस बरोबर त्याची रिॲक्टिव्हिटी आहे का. जर नाही आहे तर दॅट लेस केमिकली रिएक्टिव्ह असं आपण म्हणतो, बरोबर. आता आपल्याला खाली एक टेबल आहे, पिरियॉडिक ट्रेंड्स इन व्हॅलेन्सी ऑफ मेन ग्रुप एलिमेंट्स. हे मेन ग्रुप म्हणजे 1 ते 18 आपले नॉर्मल मध्ये ट्रान्झिशन बिंझिशन कोण नाही त्याच्यामध्ये. एस आणि पी मधले डी आणि खालचे एफ तर सोडूनच द्यायचे. ह्या मेन ग्रुप एलिमेंट्सना आपण 1 to 8 एका रांगेत टाकलं तर त्याचं बघा सगळ्या गोष्टी एकदम पद्धतशीर दिलेल्या आहेत. आणि तुम्हाला हे दिसतंय का, हे सगळंच्या सगळं आपल्या मागच्या वर्षीच्या पिरियॉडिक टेबलमध्ये, मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबलमध्ये होतं. त्याने इथे एक्स एक्स टाकलं होतं त्याला, म्हणजे मेटल मेटल
किंवा RR टाकलं होतं, म्हणजे त्या एलिमेंटचे हायड्रेट्स आणि त्याचे ऑक्साइड्स कसे बनतील त्याचं त्याने दिलं होतं ना फॉर्म्युला, हे तेच आहे बघा. जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय त्याचं, NS1, NS2, NS2, NP1. 13 म्हणजे 3 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेल मध्ये, तर ते कसे 2 आणि 1, ह्याच्यामध्ये 2 आणि 2, ह्याच्यामध्ये 2 आणि 3, ह्याच्यामध्ये 2 आणि 4, 2 आणि 5, 2 आणि 6. राईट. सो असे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती आहे. मग व्हॅलेन्सी किती, 1 2 3 4 इथपर्यंतची व्हॅलेन्सी, 4 पर्यंतची. 4 नंतर परत कमी होत जाते, 4 नंतर 5 6 7 हे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत. मग आता व्हॅलेन्सी कशी सांगणार आपण त्याची, 1 म्हणजे 1 इलेक्ट्रॉन दिला, 2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन दिले, 3 म्हणजे 3 इलेक्ट्रॉन दिले आणि पॉझिटिव्हली चार्ज, जसं अल्युमिनियम Al+3 बनतो. 4 ची व्हॅलेन्सी आहे 4. 4 इलेक्ट्रॉन द्यायचे पण नाही, घ्यायचे पण नाही, पण कोव्हॅलेंट बॉन्ड बनवायचा, जसा की कार्बन बनवतो. राईट, आठवतंय, हे कार्बनचा ग्रुप आहे. मग 5 इलेक्ट्रॉन्स असतील तर 5 इलेक्ट्रॉन देणं शक्य नाहीये. मग ते काय करतं, 3 इलेक्ट्रॉन घेतं. खूपच हार्ड कंडिशन मध्ये 5 इलेक्ट्रॉन देतं, पण ती व्हॅलेन्सी आपण धरत नाही. जसं 6ची व्हॅलेन्सी खरं 6 आहे, 6 इलेक्ट्रॉन देऊन टाकले की तो झालं ना त्याचं ऑक्टेट कम्प्लीट, पण तसं करत नाही. 2 ही व्हॅलेन्सी प्रेफरेबल व्हॅलेन्सी आहे. 2 घेतले की 8 बनतं. आता फ्लोरीन मध्ये 7 इलेक्ट्रॉन देणं शक्य आहे का, खूप हाय एनर्जी लागते, खूप हाय एनर्जी, आणि ते स्टेबल नसतात. असे ॲटम्स आयन्स स्टेबल नसतात. पण येस, 7 इलेक्ट्रॉन आहे तर त्याची व्हॅलेन्सी 7 असू शकते, पण नसते. व्हॅलेन्सी असते एकच इलेक्ट्रॉन तो घेतो आणि स्वतःचा ऑक्टेट बनवतो. आणि हे ते जगावेगळे सुखी प्राणी, त्यांची व्हॅलेन्सी 0 आहे, कोणाशी रिॲक्टच करत नाहीत ते, नोबल गॅसेस, 0 गॅसेस. आता फॉर्म्युला ऑफ हायड्राईड आणि फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड आपल्याला माहिती, हे जनरल डिस्कशन मध्ये मागच्या वर्षी सुद्धा आपल्याला होतं. नाउ पिरियडिक ट्रेंड्स इन व्हॅलेन्सी. आता हे काय, व्हॅलेन्सी ऑफ द मेन ग्रुप एलिमेंट्स इज युजली इक्वल टू द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, बरोबर की नाही. फर्स्ट ग्रुप असेल तर व्हॅलेन्सी 1, सेकंड ग्रुप असेल तर व्हॅलेन्सी 2, हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. As may be noticed from table 7.6 that the valency remains the same down the group and shows a gradual variation across the period as the atomic number increases from left to right. Periodic trends and metallic non-metallic characteristics, हे तर आपल्याला खूप चांगलं माहिती आहे, 10वीला आपण हे असं कोळून प्यायलोय. पिरियोडिक टेबल मध्ये मेटल्स, नॉन मेटल्स आणि या बाजूला मध्ये मेटलॉइड्स आणि या बाजूला नॉन मेटल्स असे सगळे ठेवलेले आहेत. मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स कसे असतात ते पण आपल्याला माहिती आहेत. मेटल्स सगळे लेफ्टला आहेत, नॉन मेटल्स राईटला आहेत, आणि मेटलॉइड्स 7 असे मध्ये झिगझॅग पायरी सारखे आहेत. ठीक आहे. मेटलचं कॅरेक्टरिस्टिक त्यांचे आपल्याला माहिती आहे, दे आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. त्याच्यानंतर दे आर मेलिएबल, दे आर डक्टाईल, they have free or loose electrons, so they are good conductors of electricity. Because of that, they are sonorous, they create a particular sound. Also they are having a definite shine, बरोबर. मेटल्स स्वतःची शाईन असते. या सगळ्या प्रॉपर्टीज जे मेटल्सच्या आहेत त्याच्या एक्झॅक्टली उलट्या प्रॉपर्टीज नॉन मेटल्सच्या आहेत, आणि याच्या इन बिटवीन प्रॉपर्टीज मेटलॉइड्सच्या आहेत. इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात का, हो. करत नाहीत का, हो. दोघांच्या आदल्या मधले आहेत ते. ठीक आहे. सो मेटॅलिक कॅरेक्टर्स इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. वरून खाली तुम्ही गेलात तर त्याच्यामध्ये मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक्स वाढतात अँड डिक्रीज अक्रॉस द पिरियड. म्हणजे डावीकडे गेलात तर ऑब्व्हियसली ते नॉन मेटॅलिक कडे जातं. दस नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस अक्रॉस द पिरियड अँड डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. एक्झॅक्टली उलट, बरोबर. आता पिरियोडिक ट्रेंड्स इन दी केमिकल रिएक्टिव्हिटी. आता केमिकल रिएक्टिव्हिटी जर आपण बघितली तर chemical reactivity of elements is decided by how easily it attains the electronic configuration of the nearest inert gas by gaining or losing electron. 18 ग्रुप सारखं बनायचं की नाही मला, मग त्याच्यासाठी मी किती रिएक्टिव्हली इलेक्ट्रॉन देईन किंवा घेईन, मी किती धडपड करणार आहे, ह्याच्यावरती अवलंबून आहे की माझी केमिकल रिएक्टिव्हिटी कशी असेल. The elements preceding an inert gas react by gaining electron in the outermost shell, whereas the elements which follow an inert gas in the periodic table react by loss of valence electrons. फर्स्ट ग्रुप मधले सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन देऊन टाकतात. ते त्यांच्या मागच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला अटेंड करण्याकरता सोपं असतं. पण जे 17 ग्रुप मधले त्यांना इलेक्ट्रॉन घ्यावा लागतो तर ते 18व्या सारखे होतं, बरोबर. सो असं हे सगळं जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला पिरियोडिक टेबल मध्ये बघायला मिळतं. अपार्ट फ्रॉम मेटॅलिक, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर,
the chemical reactivity can be illustrated by comparing their reaction with oxygen to form oxides and the nature of oxides. The reactive elements on the extreme left, alkali metal, react vigorously with oxygen and form oxides. म्हणजे या बाजूला जे सोडियम बिडियम सारखे जे मेटल्स आहेत ते खूप रिएक्ट करतात ऑक्सिजन बरोबर. ऑक्सिजन इज इन द एअर ना, तर दे आर व्हेरी रिएक्टिव्ह अँड दे मेक दी प्रोडक्ट्स ऑर दी कंपाऊंड्स विथ ऑक्सिजन, दे आर ऑक्साइड्स. ठीक आहे, मेटल ऑक्साइड्स. द रिएक्टिव्ह एलिमेंट्स ऑफ द राईट, आता इकडचे जे आहेत हॅलोजन वाले लोक, ते सगळे रिएक्टिव्ह एलिमेंट्स आहेत आणि दे रिएक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म देअर ऑक्साइड्स. म्हणजे Cl2O7, म्हणजे ते पण त्यांचे ऑक्साईड बनवतातच, पण जेव्हा ते पाण्यामध्ये मिक्स होतात तेव्हा ते स्ट्रॉंग ऍसिड्स बनवतात. आणि हे सोडियम वाले जेव्हा बनवतात तर ते स्ट्रॉंग अल्कलीज बनवतात. ठीक आहे. आणि उरले सुरले जे असतात अदले मधले ते न्यूट्रल कंपाऊंड्स बनवतात. बरोबर, त्यांचे ऑक्साइड्स पाण्यामध्ये गेल्यानंतर. सो द चेंज इन ॲटॉमिक रेडियाय ऑफ ट्रान्झिशन मेटल अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स इज रॅदर स्मॉल. ॲटॉमिक रेडियसचा जर आपल्याला ट्रान्झिशन बघायचं असलं किती कसा चेंज होतो. ट्रान्झिशन मेटल्स मधले डी ब्लॉक आणि इनर ट्रान्झिशन खालचे एफ ब्लॉक, ह्यांच्यामधलं ॲटॉमिक रेडियस मधलं ट्रान्झिशन हे खूप छोटं आहे. एकाच रांगेमध्ये हळूहळू हळूहळू ते कमी होत जातं. हे खालचे एफ ब्लॉक मध्ये तर एकदमच मायन्यूट आहे, म्हणजे तुम्ही धरू पण नाही शकत इतकं ते जवळपास सिमिलर असतं. इतकं ते हळूहळू हळू कमी होत जातं. पण लेफ्ट टू राईट S to P मध्ये हा खूप ड्रास्टिक चेंज आहे. ठीक आहे. Therefore, the transition metals and inner transition elements belonging to the individual series have similar chemical properties, and their ionization enthalpies are intermediate between those of S and P. म्हणजे S आणि P च्या अदले मधले असल्यामुळे ते हळूहळू ते ग्रेडेशन दाखवतात आणि त्यांचे आयनायझेशन एन्थॅल्पीज पण इंटरमिडिएट आहेत ह्यांच्याकडे त्यांच्या मधले. ठीक आहे. आता बऱ्यापैकी हा धडा आपला संपलेला आहे. सी, मला असं वाटतं लेसन इज ओव्हर. या, करेक्ट. ह्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, हे सगळे प्रॉब्लेम्स हे सगळे तुम्ही शांतपणाने सोडवा. हे सगळं आपण डिस्कस केल्यानंतर आपल्याला पुढच्या धड्याला जाता येणार नाहीये. आय कॅन टेल यू इच अँड एव्हरी लाईन ऑफ इट, बट देन इट विल कीप ऑन इन्क्रीजिंग अवर टाइम. तर हे सगळं तुम्ही शांतीत एकदा वाचा आणि हे सॉल्व्ह करा. हे सगळ्याची उत्तरं तुम्हाला ऑनलाईन पण मिळतील. बरोबर, तर ते क्रॉस चेक करून बघा. आता आपण जो आपला राहिलेला धडा आहे, जो महत्वाचा धडा आहे आणि जो आपण थांबलो होतो ह्या धड्यासाठी, तर तो आपण आता घेऊया, रेडॉक्स रिॲक्शन. हा, मेंटली प्रिपेअर झालो असो आपण, तर वी विल स्टार्ट विथ द लेसन. ठीक आहे. बरं, हा खूप कठीण आहे का? नाहीये. पण हा खूप सोपा आहे का? तसंही नाहीये. याच्यात भरपूर गोष्टी ज्या लक्षात ठेवायच्या आहेत, म्हणून ह्याच्याकडे शांततेने लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्याला ऑलरेडी मागच्या वर्षी टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स काय असतात हा पाठ झालेला आहे. ठीक आहे. तर रेडॉक्स रिॲक्शन्स म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन अशा दोनही गोष्टी होतात, त्याला आपण रेडॉक्स रिॲक्शन म्हणतो. जेव्हा एखाद्या केमिकल रिॲक्शन मध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते, ऑक्सिजन दिला जातो किंवा बाहेर काढला जातो, किंवा हायड्रोजन दिला जातो किंवा बाहेर काढला जातो, त्यापैकी कुठलीही गोष्ट जेव्हा झाली तेव्हा आपण त्याला रेडॉक्स रिॲक्शन झाली असं म्हणतो. ओके. आता एक 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 गोष्ट आपण समजून घेऊया. बघा, इंट्रोडक्शन काय दिलंय आपल्याला. वाय डज कट ऍपल टर्न ब्राऊन वेन एक्सपोज टू एअर? बरोबर आहे ना, हा अनुभव तुम्ही सगळ्यांनी घेतला असेल. वांग किंवा बटाटा किंवा ऍपल ह्या अशा कट करून ठेवलं ना की त्याचा सरफेस ना असं ब्लॅकिश व्हायला लागतो. असं काय होतं? त्याचं ऑक्सिडेशन होतं. त्याच्या सरफेसवरचे जे मॉलिक्युल आहेत त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि त्याचा कलर चेंज होतो. वाय डज ओल्ड कार बंपर चेंज कलर? अशा गंजलेल्या असतात बघा गाड्या, कुठेतरी पडलेल्या त्या. वाय डू न्यू बॅटरीज बिकम युजलेस आफ्टर सम डेज? काहीतरी होतं ना त्याच्यामध्ये, काहीतरी केमिकल रिएक्शन होते ज्याच्यामुळे त्या युजलेस होतात. So redox is an abbreviation used for the term oxidation and reduction. A large number of phenomena such as respiration, rusting, combustion of fuel involve redox reaction. आता जरा शांतपणाने विचार करा की कुठे कुठे रेडॉक्स रिएक्शन आपल्याला दिसतात. सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्या रेस्पिरेशन मध्ये आपण ऑक्सिजन घेतो, जे ऑक्सिडेशन आहे. बरोबर. देर इज ब्रेकिंग ऑफ ग्लुकोज मॉलिक्युल. तुम्हाला माहिती आहे सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये काय होतं, जो ग्लुकोज मॉलिक्युल आहे त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन म्हणजे बर्निंग होत आहे. ग्लुकोजचं बर्निंग झालं म्हणजे काय झालं, ऑक्सिजन इन्व्हॉल्व्ह झाला
आणि मग त्या मॉलिक्युलला ब्रेकडाऊन करून आपण छोटे मॉलिक्युल बनवतो CO2, H2 आणि ATP, बरोबर की नाही? त्या ब्रेकडाऊन मध्ये जे काही होतं ते ऑक्सिडेशनच आहे, बरोबर. ग्लुकोजचा मॉलिक्युल ऑक्सिडाइज होतो आणि ऑक्सिजन स्वतः रिड्यूस होतो. हे कसं होतं एक एक गोष्ट आपण आता बघूया. नाव क्लासिकल आयडियाज ऑफ रेडॉक्स रिएक्शन. क्लासिकल म्हणजे जुन्या आयडिया. ह्या क्लासिकल म्हणजे पूर्वापार, जुन्या म्हणजे पूर्वीच्या ज्या कल्पना होत्या त्या कशा होत्या. क्लासिकली ऑक्सिडेशन रेफर्स टू कॉम्बिनेशन ऑफ एन एलिमेंट ऑर अ सबस्टन्स विथ ऑक्सिजन, बरोबर की नाही. जसं आपण आता बोललो कार्बन बरोबर जेव्हा ऑक्सिजन ऍड झाला तर आपण काय बोललो, कार्बन डायऑक्साईड बनला. ऑक्सिडेशन ऑफ मॅग्नेशियम, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजनचा कॉम्बिनेशन करून MgO हा मॉलिक्युल बनला. म्हणजेच हे काय आहे, ही एक प्रकारची ऍडिशन ऑफ ऑक्सिजनची रिएक्शन आहे, बरोबर. आता इन रिएक्शन, ह्या दोन रिएक्शन ज्या आपण बघितल्या, कार्बन अँड मॅग्नेशियम आर ऑक्सिडाइज्ड ऑन रिएक्टिंग विथ ऑक्सिजन. ही सिम्पलेस्ट डेफिनेशन आहे ऑक्सिडेशनची, की ऑक्सिजन ऍड केला. नाव कन्सिडर द रिएक्शन. खालच्या याच्यामध्ये काय झालंय, Fe2O3 प्लस 3 कार्बन विल गिव्ह यू 4Fe प्लस 3 CO2. आता याच्यामध्ये काहीतरी गडबड झाली आहे. ह्या रिएक्शन मध्ये ऑक्सिजन कुठेच दिसत नाही आपल्याला डायरेक्ट. Fe2O3 म्हणजे फेरस ऑक्साईड आणि कार्बन ह्यांची काहीतरी रासायनिक अभिक्रिया झाली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला प्युअर फेरस म्हणजे लोखंड मिळालं आणि कार्बन डायऑक्साईड हा गॅस मिळाला. इन दिस रिएक्शन देर इज रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन फ्रॉम Fe2O3. म्हणजेच ऑक्सिजन होता रे, पण तो काढून टाकला आपण. जो तो गेला तर त्याला आपण रिडक्शन म्हणतोय. वरच्या केसमध्ये आपण ऑक्सिडेशन मध्ये ऑक्सिजन ऍड केला, आताची रिडक्शन मध्ये आपण ऑक्सिजन काढून टाकला. जेव्हा असं होतं तेव्हा आपण त्याला रिडक्शन म्हणतो. आता अजून दुसरी केस, H2S म्हणजे डायहायड्रोजन सल्फाईड किंवा H2S हा गॅस आहे. ह्याच्यामध्ये जेव्हा ऑक्सिजन ऍड केला तर काय झालं, 2S आणि H2O. आता याच्यामध्ये काय झालं, इन दिस रिएक्शन देर इज रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. याच्यामधनं हायड्रोजन गेला, मेन कंपाऊंड होता H2S, ह्याच्यातला हायड्रोजन गेला म्हणजे तो ऑक्सिडाइज झाला. ऑक्सिडेशनचा अर्थ आहे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. मी तुम्हाला मग तेच सांगितलं होतं, बरोबर. H2S मधला हायड्रोजन गॅस गेला म्हणजे काय उरला, फक्त सल्फर उरला, म्हणजे हा काय झाला, ऑक्सिडाइज झाला, बरोबर. आता ह्याचाच आणखी एक चौथा प्रकार म्हणजेच काय बघा, ऑक्सिडंट्स और ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, अ रिएजंट और अ सबस्टन्स विच इटसेल्फ अंडरगोज रिडक्शन and causes oxidation of another species is called as oxidant or oxidizing agent. हा ऑक्सिडाइज करणार आहे की नाही, मग तो स्वतः रिड्यूस होईल, बरोबर. स्वतःमध्ये रिडक्शन करून समोरच्याला ऑक्सिडाइज करणं. ठीक आहे, समजून घेऊया. बघा, नाऊ कन्सिडर सम मोर एक्झाम्पल. हा आहे Mg आणि हा आहे Fe. MgFe2 असा याचा जो प्रोडक्ट बनला आणि खाली Mg आणि MgS हे जे काही दोन प्रोडक्ट्स मिळाले आपल्याला. द अबोव टू रिएक्शन्स आर ऑल्सो एक्झाम्पल्स ऑफ ऑक्सिडेशन दो देर इज नो ऑक्सिजन इन्व्हॉल्ड. ह्याच्यामध्ये कुठेच ऑक्सिजन दिसतोय का तुम्हाला, ऑक्सिजन नाहीच आहे याच्यामध्ये, तरी पण इथे ऑक्सिडेशन झालेलं आहे. का बरं, कॉम्बिनेशन विथ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इज ऑक्सिडेशन. इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट बरोबर जेव्हा आपण कंबाईन करतो तेव्हा जे काही होतं त्याला आपण म्हणतो ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन कॅन ऑल्सो बी लुक्ड अपॉन द रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट काढणं किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट ऍड करणं. ठीक आहे, ह्याच्यामध्ये ह्याला F ला ऍड केलंय, ठीक आहे, आणि याच्यामध्ये सल्फरला ऍड केलंय. हे दोघं इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत. आता अशा एखाद्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला ऍड केलं म्हणजे ऑक्सिडेशन झालं, तर मग इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंटला काढलं तर काय होईल, ठीक आहे ना, तरी पण ते ऑक्सिडेशन होईल ना. बघा, Hg2Cl2 ह्याच्यामधनं आपण जर HgCl2 म्हणजे एक Hg काढला, Hg काय इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे आणि क्लोरीन काय इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. आपण आत्ताच बघितलं होतं पिरियडिक टेबलच्या लेसन मध्ये. क्लोरीन फ्लोरीन, हा फ्लोरीन आहे ना, क्लोरीन फ्लोरीन हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत
हे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. HgCl2 मधला एक Hg म्हणजे काय असतं, मर्क्युरी. तो मी बाजूला काढला, एक मॉलिक्युल एक त्याचा ॲटम बाजूला काढला, तर काय मला मिळालं, HgCl2 हा एक नवा प्रोडक्ट मिळाला. एक Hg बाजूला काढला म्हणजे एक इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम बाजूला काढला, बरोबर. म्हणजेच हे काय झालं, परत ऑक्सिडेशन झालं. नाव लेट अस कन्सिडर सम एक्झाम्पल्स ऑफ रिडक्शन. आता रिडक्शन समजून घेऊया. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन फ्रॉम दी मर्क्युरिक ऑक्साईड. आपल्याला माहिती आहे रिडक्शन मध्ये काय होतं, ऑक्सिडेशन काढून टाकायचंय, ऑक्सिजन काढायचंय. 2HgO ह्याच्यामधला O2 गेला म्हणजे काय झालं, काय उरलं, फक्त 2Hg. ऑक्सिजन गेला म्हणजे रिडक्शन झालं. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट फ्रॉम FeCl3 म्हणजेच काय, FeCl3 च्या मॉलिक्युल मधनं त्याच्याबरोबर हायड्रोजन गॅस तुम्ही रिएक्ट केल्यानंतर FeCl2 आणि एक क्लोरीन कमी झाला बघा, एक क्लोरीन कमी झाला, एक इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कमी झाला म्हणजेच काय झालं, तो आता रेड्यूस झाला. थोडं कन्फ्युजिंग आहे सगळं आपण एकदम बोलतोय, पण हे पुन्हा शांतपणे वाचा, तुम्हाला आपोआप समजेल. ऍडिशन ऑफ हायड्रोजन, डबल बॉन्ड आहे, इथिन, इथिनचं मॉलिक्युल हायड्रोजन गॅस त्याच्यामध्ये ऍड केला, आपल्याला मिळाला इथेन. इथेन इज अल्केन. ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट ऍड केला, तरी हे सगळं काय, हे सगळं रिडक्शन आहे. हायड्रोजन ऍड केला म्हणजे रिडक्शन झालं, ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड मध्ये हायड्रोजन गेलं म्हणजे रिडक्शन झालं. आता इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट मध्ये HgCl2 मध्ये SnCl2 काय देतं आपल्याला, Hg2 आणि Cl2, बरोबर. आणि SnCl4 हा वेगळा मिळाला. म्हणजेच काय, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतात की हे रिडक्शन आहे. आणि रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट गेला की काय होणार आहे, ते होईल इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, म्हणजेच काय होईल, रिड्युस्ड, बरोबर. आता त्याचा पुढचा मुद्दा बघूया आपण. रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट म्हणजे काय. अ रिएजंट रिड्युसिंग एजंट इज डिफाइंड ॲज अ सबस्टन्स ऑर रिएजंट विच इटसेल्फ अंडरगोज ऑक्सिडेशन ब्रिंगिंग अबाउट द रिडक्शन ऑफ अनदर स्पीसीज. म्हणजे काय, असा एक रिएजंट जो स्वतः ऑक्सिडाइज होतो आणि समोरच्याला रिड्यूस करतो. हे कसे माहितीये का, स्वतःला मारायचे आणि समोरच्यालाही मारून टाकायचं. स्वतःमध्ये काही बदल, समोरच्यामध्ये काही बदल. स्वतःला रिड्यूस करायचं, समोरच्याला ऑक्सिडाइज करायचं, असंच होतं ते, म्हणूनच त्याला रिडॉक्स रिएक्शन म्हणतात. ठीक आहे. इन दिस रिएक्शन HgCl2 इज रिड्युस्ड टू Hg2Cl2 आणि SnCl2 इज ऑक्सिडाइज टू SnCl4, म्हणजे ती रिडॉक्स रिएक्शन. आता बघा बघ, सगळ्यात सोपं आपल्याला एक काम त्याने इथे करून दिलेलं आहे. जे काही आपण वर बडबडलोय ना, वरच्या पानावर सगळं जे काही कन्फ्युजन आपण बोललोय ना, ते शॉर्टकट मध्ये इथे दिलेलं आहे. ते जरा एकदा पटापट पटापट आपण समजून घेऊया, त्याच्याशिवाय पुढे जाण्यात काही अर्थ नाही. ऑक्सिडेशन म्हटलं तर काय काय होणार आहे, ऑक्सिजन ऍड होईल किंवा हायड्रोजन निघून जाईल. ऑक्सिजन ऍड होणं किंवा हायड्रोजन निघून जाणं म्हणजे ऑक्सिडेशन आहे, बरं. हायड्रोजन जसं जातो तसे इलेक्ट्रॉन पण जातात. लॉस ऑफ हायड्रोजन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच ऑक्सिडेशन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय, पॉझिटिव्ह होणं, बरोबर. म्हणजेच काय होईल, तुम्हीच आता काय होणार आहे, इलेक्ट्रॉन दिले ना तुम्ही, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे आता तो काय होणार, पॉझिटिव्ह होणार. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन ऍड होणार. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजे हायड्रोजन निघून जाणार त्या मॉलिक्युलमध्ये. ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, एखादा इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट त्याच्यात ऍड होणं, जसं की क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, ऑक्सिजन. ऑक्सिजन स्वतःच इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, आपण बघितलं तशी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.5 आहे. असं दुसरा कोणतरी इलेक्ट्रोनिगेटिव्ह त्याच्यामध्ये आला की झालं ते ऑक्सिडेशन. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट, जर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आत आला तर बाहेर कोण जाईल, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह जाईल. म्हणजेच जसं हायड्रोजन आहे H+ आहे ना, H+ आहे ना, तो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे ना, असे लोक बाहेर गेले तरी पण आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन झालं. आता रिडक्शन उलट आहे. रिडक्शन मध्ये काय आहे, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन गेला म्हणजेच काय झाला, मायनस ऑक्सिजन. ऍडिशन ऑफ हायड्रोजन प्लस हायड्रोजन, त्या मॉलिक्युलमध्ये आता हायड्रोजन आला.
गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स, निगेटिव्हली चार्ज, आपला मॉलिक्युलच आता निगेटिव्ह चार्ज होणार आहे, एनायन बनेल. ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट आल्यामुळे काय होतं, पॉझिटिव्ह Na+, H+, K+, असे सगळे जे प्लस प्लस वाले असतात ते जरी त्याच्यामध्ये ऍड झाले तरी आपण काय म्हणतो, रिडक्शन झालं. आणि रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, सगळे निगेटिव्ह लोक काढून टाकायचे तरच ते पॉझिटिव्ह होणार, तरच रिडक्शन होणार. तर रिडक्शन आणि ऑक्सिडेशन हे एकमेकांचे एक्झॅक्टली अपोजिट असतात. जसं प्लस आणि मायनस हे इक्वल अँड अपोजिट चार्जेस आहेत, जसं नॉर्थ आणि साऊथ मॅग्नेट मधले इक्वल अँड अपोजिट चार्जेस आहेत, तसेच ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच रिएक्शनच्या इक्वल अँड अपोजिट साइड्स आहेत, दे गो हँड इन हँड. रेडॉक्स रिएक्शन इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर हा प्रकार बघू आपण किती मोठा आहे. नाही, हा बराच मोठा आहे, हा पुढच्या वेळेला आपण सुरू करूया. अशी आपली वेळाची जी संपली आहे त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर गोष्टी पुढच्या बघायच्या आहेत, त्या जरा एकदा बघूया. ऑक्सिडेशन नंबर कसा लिहायचा असतो ते पण दिले आपल्याला. बर, अजून पुढे आहे द प्रॅक्टिकल मेथड बेस्ड ऑन ऑक्सिडेशन नंबर. कसं काढायचं ऑक्सिडेशन नंबर, रूल्स टू असाइन ऑक्सिडेशन नंबर, असे रूल्स. बरं, मग पुढे आहे स्टॉक नोटेशन. बरं, प्लस मायनस कसं दाखवायचं ते, ठीक आहे, सिम्बॉल्सच्या हिशोबाने दाखवतात, ठीक आहे. रेडॉक्स रिएक्शन इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन ते आपल्याला खाली दाखवायचे, एक्सप्लेन करायचे सगळं, कोण ऑक्सिडायझिंग आहे कोण रिड्युसिंग आहे. मग आहे बॅलेन्सिंग ऑफ ऑक्सिडेशन रिएक्शन. हा इथून जरा धडा आपला काठिण्य पातळीच्या लेवलला जातो. बॅलन्स करणं, ऑक्सिडेशन समजणं, रिडक्शन समजणं ठीक आहे, पण त्याला बॅलन्स करणं हे महत्वाचं आहे, ठीक आहे. मग खाली आहे त्याचा पुढचा भाग जो आहे आयन इलेक्ट्रॉन मेथड, हाफ इलेक्ट्रॉन मेथड ट्रान्सफर करण्याची जी, बॅलन्स करण्याची ज्या मेथड्स आहेत त्याच्या चाललंय हे सगळं डिस्कशन. आणि मग रिडॉक्स रिएक्शन, इलेक्ट्रॉन पोटेन्शियल, आणि मग डॅनियल सेल. डॅनियल सेल आपल्याला लहानपणी पण होता, त्याच्यामध्ये ते कशी रिडॉक्स रिएक्शन होते ते आपल्याला दिलेलं आहे. मग स्टँडर्ड इलेक्ट्रॉन पोटेन्शियल, आणि धडा संपला. तसं फार मोठा नाहीये, तरी पण कमीत कमी 2-3 लेक्चर तरी लागतील हे सगळं आपल्याला समजून घ्यायला. चला, आज आपण इकडे थांबूया. बरंच काही डिस्कस केलंय आपण ह्याच्याबद्दलचं. पुढच्या वेळेला याचा नेक्स्ट पार्ट बघू आणि हा लेसन आपला आणखी पुढे घेऊन जाऊ. चला, थँक्यू सो मच. थँक्यू प्रेमा मॅम, थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांनो.